कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅम अनुष्का, तू होतीस ना पारू सोबत तिथे? सोबत म्हणजे सोबत नव्हते मी। मंदिरात गेले तर मला अचानक पारू दिसली। मग मी तिला म्हटले की थांब 5 मिनिट, आता येताना एकत्र सोबत नाही आलो तर जाताना तरी सोबत जाऊयात म्हणून। नेमकं काय झालं तिथे आणि असे किती लोक होते? नाही, जास्त माणसं नव्हती। मी जेवढी होती तेवढी सगळी पारूची फॅन होती। माणसं माहिती आहेत ना मॅम कशी असतात तुम्हाला। त्यांना असं वाटतं आपण आपलं प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीला व्यक्त करतोय, पण ते चुकीच्या पद्धतीने व्यक्त करतात। ते पारूला वाटेल ते बोलत होते। हो, शोभेची बावली, ब्रँड अँबॅसेडर, मॉडेल, बरंच काही। बर, हे बोलले ते बोलले, वरती सेल्फी काढायचा होता म्हणून जवळ आले आणि अंगचटीला येत होते तिच्या। ऑफकोर्स ना, ती घाबरली होती, तिला त्रास होत होता आणि मुळात तिला हे सगळं हँडल होत नव्हतं मॅम, खरंच। आणि ऑफकोर्स नाही होणार हे हँडल, कारण ती गावाकडची मुलगी आहे। त्या करिअरसाठी, या मॉडेलिंग फील्डसाठी एक वेगळा ॲटिट्यूड लागतो, थोडं ओल्ड व्हावं लागतं। आणि पारू खूप साधी आहे मॅम, तिला तर या जगातले छक्के पंजे सुद्धा कळत नाहीत। लोक हिरोईन्सला, मॉडेल्सला ज्या नजरेने बघतात, त्या नजरा मात्र पारूला काही झेपणार नाहीयेत। आत्ताच बघा ना मॅम, ती किती घाबरली होती, गडबडली होती, तिला काहीच सुचत नव्हतं। मॅम, मला खरंच नाही वाटत पारू हे वातावरण सर्व्हाइव्ह करेल, खरंच। पण तू तिला सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असशील ना? ऑफकोर्स मॅम, मला जसं कळालं तसं मी धावून गेले। तिकडे सगळी लोक जमा झाली होती। मी त्यांना बोलले की दिवसा ढवळ्या एका मुलीवरती अत्याचार होते आणि तुम्ही बघत बसताय। तिला सोडवल्यावर खूप मोठा धक्का बसला होता। ती एकच म्हणत होती, मी तर इथे देवी आईंची सेवा करायला आले होते, मला ब्रँड अँबॅसेडर नव्हतं बनायचं, हे सगळं माझ्यावर लादलं गेलंय। सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी हो म्हणले। तिच्या एकंदरीत बोलण्यावरून असं वाटत होतं की ती हे सगळं नाईलाजाने करते। आई, पारू जेव्हा आमच्या गावाकडे आली होती ना, तेव्हा ती तिथे खूप खुश होती, खूप आनंदी होती। तिनं घरात रमणारी मुलगी, घरकाम करणं, स्वयंपाक करणं, हे सगळं तिला मनापासून खूप आवडतं। आणि ही मॉडेलची लाईफ, स्टारडम, फॅन्स, लाईमलाईट, हे सगळं तिच्यासाठी नाहीये, हे तिला नाही झेपत आहे। मॅम, एक विचारू? विचार। ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी पारू स्वतःहून इंटरेस्टेड होती का? आता आपल्या 5 आणि शेवटच्या फायनलिस्टचं नाव आहे पार्वती मारुती सेमसे उर्फ पारू। त्या मुलींमध्ये पारूचं नाव आलंच कसं? मला दिशानेच पारूचं नाव कार्डमध्ये लिहून दिलं होतं। नाही, त्या दिशाने बळजबरीने पारूला त्या स्पर्धेत ओढलं होतं, पण ती जिंकली मात्र स्वतःच्या क्षमतेवर। मॅम, तिची इच्छा नसताना आपण एवढी मोठी जबाबदारी का टाकतोय तिच्यावर? तुम्ही दोघी म्हणताय ते पटतंय मला। मला वाटतं निर्णय घेण्याची वेळ आली आहे। प्रिया, सर्वंटना सांगून पारूला हॉलमध्ये बोलावून घे। होय मॅम, मी पण आलेच। पारू, जे काही घडलं ते मला इन डिटेल अनुष्काने सगळं सांगितलंय। खूप घाबरलीस ना तू? मला कल्पना आहे की ही खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर। तू ज्या वातावरणातून आली आहेस
इथे रुळशील की नाही रुळशील, तुला हे सगळं झेपेल की नाही ह्याचा मी विचारच नाही केला. देवी आई, तुम्ही स्वतःला कशापायी दोष देताय? आता इतके दिवस मी तेच काम करते. असं कधी बी काय बी घडलं नाही म्हणून मी बी बेसावत होत. पारो, अनुष्काने मला सगळं सांगितलंय की जेव्हा तिने तुला त्या लोकांपासून वाचवलं सोडवलं तेव्हा तू अक्षरशः थरथरत होतीस आणि रडत रडत तिला म्हणालीस की तू इथे फक्त माझी सेवा करायला आलीयस. आणि हे ब्रँड अम्बॅसेडर वगैरे हे सगळं तुला काही नको होतं. तुझी इच्छा नसताना सगळं लादलं गेलंय तुझ्यावर. पारू, ब्रँड अम्बॅसेडर बनवताना हे तुझा विचारच नाही केला. पारू, तू नको काळजी करूस. मी सगळं सांगितलंय मॅमना. पारू असं म्हणाली? कमाल आहे. पारू तर किती आवडीने करत होती हे काम. अच्छा अच्छा अच्छा, तोंड काळ झालं म्हणून घाबरली असेल. बरोबर आहे, तोंड काळ झालं ना माणसं घाबरतात. मला अनुभव आहे. पारू अगं, तू हे मला सगळं आधी का नाही बोललीस? नाही देवी आई, तसं काय बी नाही. पारू, मी आज एक निर्णय घेतलाय. मी तुला तुझ्या या ब्रँड अम्बॅसेडर पदावरून मुक्त करते. आई शपथ, वहिनी आता तू ब्रँड अम्बॅसेडर हो म्हणून माझ्या तर मागे लागणार नाहीत ना? लागू देत, मी लगेच हो म्हणणारच नाही. जरा नाटकं करणार, नकार देणार. पारू, तुला असं वाटत असेल ना की मी हा निर्णय असा अचानक का घेतलाय, पण पारू, मला तुझी काळजी वाटते. तुझी सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे माझ्यासाठी. मी माझ्या मुलीला असा त्रास होताना नाही बघू शकत. म्हणून मी ठरवलंय, तू पुन्हा एकदा तुला सगळ्यात आवडतं ते काम करशील. किचन सांभाळशील पूर्ण वेळ. आई आई एक मिनिट. म्हणजे एका इन्सिडेंट वरून एवढा मोठा डिसिजन घ्यायची काही गरज नाहीये. आणि पारू, इट्स ओके. बघ, हे नॉर्मल आहे. आपला चेहरा जेव्हा वेल नोन असतो ना तेव्हा आपल्या बरोबर असं काहीतरी व्हायची पॉसिबिलिटी असतेच. बरं, मला सांग, उद्या जर तू भाजी घ्यायला गेलीस आणि तिथे तुझी कोणी छेड काढली तर तू भाजी घेणं थांबवणार आहेस का? अरे, जगाला घाबरून आपण आपलं जगणं का सोडावं? या सगळ्यात तू एक मेजर गोष्ट विसरतेस का? तू पारू आहेस. तू पारू एवढ्या मोठमोठ्या संकटांना इतकं सहजपणे सामोरं गेलेस, हे किरकोळ आहे ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.